तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण 8 NCERT मधला कंपेअरिंग क्वांटिटी चॅप्टर जो आहे त्यामधली एक्सरसाइज नंबर 7.3 घेऊया. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 7.2 घेतलेला आहे. तर यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आहे सिंपल इंटरेस्ट. आधी आपण बघूया की सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असतं. तर त्याचा फॉर्म्युला आहे P into N into R divided by 100 आणि दुसरा आहे कंपाऊंड इंटरेस्ट. तर दोन्ही मध्ये फरक काय आहे की सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. तर सिंपल इंटरेस्ट मध्ये फॉर्म्युला आहे P into N into R where P is प्रिन्सिपल. P काय असेल, प्रिन्सिपल. आता मग असं प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक का, तर नाही, प्रिन्सिपल म्हणजे इथे आहे मुद्दल. N means number of years. N means number of years or period. And R is rate of interest. R is rate of interest. म्हणजे आपण कोणत्या इंटरेस्टनी ते पैसे घेत आहोत. आणि पुन्हा एक कंपाऊंड इंटरेस्ट. आता दोन्ही मध्ये फरक काय आहे, तर सिंपल इंटरेस्ट मध्ये काय असते, आपल्याला जे व्याज द्यायचंय म्हणजे जे इंटरेस्ट द्यायचंय ते आपण फक्त मुद्दल जे प्रिन्सिपल आहे त्याच्यावर देतो. समजा आपण 1000 रुपये घेतले, तर आपल्याला मग पुढच्या महिन्यामध्ये त्याला समजा 10% इंटरेस्टने जर आपण पैसे घेतले, तर मग आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये त्याला किती द्यावं लागतील. आता 1000 चे 10% म्हणजे किती झाले, 100 रुपये. तर आपल्याला नेक्स्ट मंथ मध्ये त्याला किती द्यावं लागेल, 1100 रुपये द्यावं लागतील. बरोबर आहे, ते झाले सिंपल इंटरेस्ट. पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतंय की आपल्याला समजा आपण 1000 रुपये जर व्याजाने घेतले 10% कंपाऊंड इंटरेस्टनी, तर आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये समजा 1100 रुपये द्यावे लागतील. पण नेक्स्ट मंथ मध्ये आपल्याला जे आहे मुद्दल व्याजावर व्याज लागते. ज्याच्यामध्ये कसं, आता समजा दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला किती द्यावं लागेल, 1200, पुन्हा 1300 असं द्यावं लागतं. कारण सिंपल इंटरेस्ट मध्ये काय होते, फक्त मुद्दलावर आपल्याला व्याज लागते, म्हणजे प्रिन्सिपलवर फक्त इंटरेस्ट लागतो. पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होते की इंटरेस्ट कुठे लागतो, जी आपण नेक्स्ट अमाऊंट आहे म्हणजे व्याजावर व्याज लागते. म्हणजे सेकंड मंथ मध्ये किती लावावं लागतं, 1100 रुपयाचं 10% किती होईल, 110 रुपये. म्हणजे 110 प्लस 1100 किती झाले, बघा, म्हणजे 1210 रुपये. तुम्ही म्हणता सर इथं 1200 आहे, इथं 1210 आहे, 10 रुपयाचा तर फरक आहे की नाही. पण अमाऊंट जर मोठी असेल तर लाखामध्ये करोडमध्ये जर अमाऊंट असेल तर डिफरन्स भरपूर येईल ना. हे फक्त आपण 1000 रुपये घेतला म्हणून आपल्याला तेवढा डिफरन्स वाटत नाही. पण जेव्हा आपण अमाऊंट मोठी असेल तेव्हा काय होईल, ती अमाऊंट वाढेल. तर हा झाला कंपाऊंड सिंपल इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय सर, सो कंपाऊंड इंटरेस्ट साठी फॉर्म्युला आहे, फर्स्ट आपल्याला आधी अमाऊंट काढावं लागते. अमाऊंट इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R डिवायडेड बाय 100 रेज टू N. तर P म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रिन्सिपल, A मीन्स अमाऊंट, R मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट आणि N मीन्स नंबर ऑफ इयर्स. हे झाला अमाऊंट. आणि त्यानंतर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू, जेव्हा अमाऊंट मधून आपण प्रिन्सिपल मायनस करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. आता यामध्ये एखादी अमाऊंट जर इन्क्रीज होत असेल तर आपण तो प्लसचा फॉर्म्युला वापरू. समजा इथे जर रेट ऑफ इंटरेस्ट वाढत असेल किंवा बॅक्टेरियाचा रेट वाढत असेल तर आपण इथं काय वापरू, मायनस. म्हणजे रेट ऑफ बॅक्टेरिया इन्क्रीज जर वाढत असेल तर प्लस वापरायचं, किंवा कमी होत असेल, डिक्रीज होत असेल कशामध्ये तर मायनस वापरायचं. तर आपण 7.3 मधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हणतोय क्वेश्चन, वर्ड प्रॉब्लेम मध्ये कसं 1-2 वेळेस क्वेश्चन रीड करून घ्यायचा. सो द पॉप्युलेशन ऑफ अ प्लेस इन्क्रीज्ड टू 54,000 इन 2003. 2003 ला पॉप्युलेशन किती होती, 54,000 at a rate of means R equal to 5%.
फाइंड द पॉप्युलेशन इन 2001. तर 2001 मध्ये पॉप्युलेशन किती असेल? आता ऑब्विसली 2003 मध्ये 54,000 असेल तर 2001 मध्ये कमीच असेल त्यापेक्षा. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस r डिवायडेड बाय 100 रेज टू n. तर यामध्ये आपल्याला 54,000 माहिती आहे, म्हणजे फायनल अमाऊंट माहिती आहे आपल्याला की बाबा 54,000 पॉप्युलेशन होणार आहे. कधी होणार आहे? 2 वर्षाच्या नंतर 2003 ला. पण आपल्याला 2001 ची काढा म्हणजे इथे आपल्याला प्रिन्सिपल माहिती नाही. 2001 ला किती आहे माहित नाही, पण 2003 ला 54,000 झाली आपल्याला माहिती आहे. 1 प्लस r किती आहे? 5 डिवायडेड बाय 100 रेज टू n. आता n किती आहे? 2 इयर्स. 2001 आणि 2003 किती? 2 वर्षाचा फरक आहे. आता यामध्ये महत्वाचं काय आहे की हे रिड्यूस करणं. आता काही जण काय करतात, डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात आणि मग 105 डिवायडेड बाय 100 येतं. तर असं करण्यापेक्षा आपण इथं फ्रॅक्शन रिड्यूस करू. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 0. म्हणजे इथं आपल्याला काय भेटेल? p इंटू 21 जा 20 प्लस 1 1 जा 1 डिवायडेड बाय 20 रेज टू 2 इक्वल टू 54,000. मग आता 20 प्लस 1 किती? 21 बाय 20. पण आपल्याला काय करायचे? प्रिन्सिपल काढायचे, म्हणजे पॉप्युलेशन ही 2001 काढायची आहे. तर आपण जेव्हा इक्वल टू संख्या इकडे असेल तर इकडे केल्यावर काय होईल? रेसिप्रोकल होईल. सो 54,000 इंटू हे 20 कुठे जाईल? डिवाइड मध्ये. इकडे गेल्यावर काय? इंटू होईल. पण ते किती वेळेस लिहावं लागेल आपल्याला? 2 वेळेस, कारण हा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो 20 इंटू 20 अँड 21 इंटू 21, कारण हा 21 इंटू 21 चा स्क्वेअर आहे ना. तर मग एवढं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला काय आन्सर भेटेल? 48,979. म्हणजे 2001 मध्ये पॉप्युलेशन किती असेल? 48,979. जर पॉइंट मध्ये येत असेल तर आपण राऊंड फिगर करू शकता, नो प्रॉब्लेम. तर हा आहे फर्स्ट. आता ह्यामध्येच आपल्याला काय विचारलंय की 2005 मध्ये किती असेल पॉप्युलेशन. आता म्हणजे आपल्याला 2003 ची पॉप्युलेशन माहिती आहे, म्हणजे आता इथे काय भेटलं आपल्याला? पी माहिती आहे आपल्याला. पी इक्वल टू 54,000. आर द सेमच आहे, एन पण सेमच आहे. सो अमाऊंट ए इक्वल्स टू पी इन ब्रॅकेट. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहा, कारण फॉर्म्युला लिहून काय पाठ होऊन जाईल तुम्हाला. सो पी इक्वल टू 54,000 1 प्लस आर किती आहे? 5 आहे, डिवायडेड बाय 100 रेज टू 2. सो 5400 इंटू 5 1 जा 5, 5 2 जा 10, 0. सो 20 प्लस 1 21. आपण डायरेक्ट करू, डिवायडेड बाय 20. आता होल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे किती लिहायचं? 2 टाइम्स. सो 2 गेट कॅन्सल. न्यूमरेटर डिनोमिनेटर असेल तरच कॅन्सल होईल. पुन्हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 7 जा 14, 0. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 5 जा 10. सो 135 इंटू 21 चा स्क्वेअर किती येतो? तर स्क्वेअर्स पार्ट करा, कारण कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपल्याला स्क्वेअर माहित पाहिजे. सो 135 इंटू 4 4 याचं जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती भेटून जाईल तुम्हाला? 59,535. म्हणजे 2005 ला पॉप्युलेशन किती असेल? 59,535. तर असं सिंपल क्वेश्चन्स आहेत 7.3 मध्ये. फक्त जे कॅल्क्युलेशन आहे ते केअरफुली करा, कारण एकही कॅरी तिकडे झाली तर आन्सर चुकतात. क्वेश्चन नंबर 2. So in a laboratory, the count of bacteria in a certain experiment was increasing at a rate of R means 2.5% per hour. म्हणजे एका तासाला एवढे वाढत आहेत. Find the bacteria at the end of 2 hours if the count was initially means काय असेल? P किती आहे? 5,06,000 आणि n किती आहे? 2 फॉर 2 इयर्स. म्हणजे 2 तासाच्या नंतर एका तासाला एवढं वाढत आहे. तर आपला फॉर्म्युला ए अमाऊंट इक्वल टू
p in bracket 1 plus r divided by 100 raised to n. तर 5,06,000 1 plus r किती आहे 2.5 डिवायडेड बाय 100. आता इथे आपण काय करू सिम्प्लिफिकेशन करू. आता तुम्हाला माहिती आहे समजा आता 25/10 असं जर असेल तर डिनॉमिनेटर मध्ये जर 0 असेल तर आपण काय करतो एक डिजिट सोडून पॉइंट देतो ना. एक 0 असेल तर एक डिजिट सोडून पॉइंट, 2 असेल तर 2 डिजिट सोडून पॉइंट. सिमिलरली आपण याचं उलट करू शकतो का पॉइंट काढून काय करायचं आपण खाली 0 वाढवायचं. समजलं. तर 25 म्हणजे 25 4 जा 100 0 ॲज इट इज. तर काय मग याचं 5,06,000 इंटू 40 1 जा 40 40 प्लस 1 41/40 किती वेळेस लिहावं लागेल 2 टाइम्स 20 कॅन्सल 4 ने डिवाइड होईल कायला 4 1 जा 4 4 1 जा 4 4 2 जा 8 4 6 जा 24 2 4 5 जा 20. सो 1265 इंटू आता 41 चा स्क्वेअर. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये काही ट्रिक सांगितले 41 चा स्क्वेअर कसा काढायचा 41 स्क्वेअर मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. 1 चा स्क्वेअर 0 1 4 चा 16 आता दोघांची मल्टिप्लिकेशन 4 1 जा 4 आणि त्याचा डबल काय येईल 8. तर एक डिजिट सोडून 8 लिहायचं आणि ऍडिशन करायची 1861. सो 1681. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतंय 5,31,616.25 5,31,616.25 हा असेल बॅक्टेरिया इन 2 hours इनक्रीज. संपलं. फार इझी आहे. फक्त वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला समजलं पाहिजे की पी काय आहे, प्रिन्सिपल काय आहे, एन काय आहे आणि आर काय आहे. व्हॅल्यूज पुट करायचा आन्सर पुट द व्हॅल्यूज गेट द आन्सर. सो क्वेश्चन नंबर 3 लास्ट क्वेश्चन ऑफ द एक्सरसाइज 7.3 मला. तर 7.3 मला क्वेश्चन नंबर 3. तर काय म्हणलंय क्वेश्चन मध्ये स्कूटर वॉज ब्राउट ॲट 42,000 इट्स व्हॅल्यू डिप्रिसिएटेड at a rate of 8% per annum. म्हणजे आपण पी भेटला आपल्याला इनिशियली म्हणलं की 42,000 ला आपण स्कूटर घेतलेला आहे. इट्स व्हॅल्यू डिप्रिसिएटेड म्हणजे कमी झाली आहे. व्हॅल्यू काय झाली कमी झाली आहे. आर कितीने कमी झाली आहे 8%. फाइंड द व्हॅल्यू आफ्टर 1 year. म्हणजे इथे एन किती इक्वल टू किती आहे 1 आहे. फार सिंपल आहे. क्वेश्चन रीड करायचा आणि डेटा लिहायचा काय काय दिलं. आता बघा प्रिन्सिपल दिले आर दिले एन दिले. फक्त त्याच्यामध्ये काय करावं लागेल डिप्रिसिएटेड म्हणजे काय झालंय व्हॅल्यू कमी झाली आहे. तर आपण इथं काय करायचं निगेटिव्ह वापरायचं. निगेटिव्ह म्हणजे काय सो ए इक्वल टू अमाऊंट इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर डिवाइडेड बाय 100 रेस टू एन. सो 42,000 1 प्लस आर किती आहे. आता इथं मायनस वापरायचं का कारण रेट ऑफ काय झाला डिप्रिशिएट झाला ना तो व्हॅल्यू चेंज झाली कमी झाली प्राइस. त्याला रिड्यूस करू आपण 2 4 जा 8 2 5 जा 10 0 2 2 जा 4 किती 25. सो 25 1 जा 25 25 मधून 2 गेले किती राहिले 23/25 झालं. जर हे आपण कॅल्क्युलेशन करू तर आपल्याला आन्सर भेटेल 38,640 रुपीज. म्हणजे त्या स्कूटरचं व्हॅल्यू किती झाली कमी झाली किती झाले 38,640. तर हे झालं एक्सरसाइज 7.3. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर बघूया अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड आयडेंटिटी. फार इझी चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे कारण सेम आपला 9th ला आहे 10th ला आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.